रामराम शेतकरी मित्रो. सासरवेलीला आल्यानंतर दिवसभर काम करून वावरात कदर आला. आता लई दिवसानंतर सासरवाडीला आलो. सासरवाडीला येण्याचे अनेक फायदे: पलंग झोपणे आणि निवांत खाणे राहणे. असं डोसकं चिट्ट झालं, नुसतं झोपून राहायला गेले 2 दिवस झाले. धर बाहेर कुठं फिराय भेटणं, आपण भनभन हिंडणारे, वावरात काम करणारे, राबणारे असं पलंगावर पडून गमणार आहे का? बिलकुल गमत नाही. हाल ना हाल व्हायले पलंगावर. असं वाटायला की कितीतरी दिवसाचा मी रोगी बिमार पडलो, एवढं जड अंग पडलं. काम करणाऱ्याला खरंच गमत नाही. आता किती दिवस राहते की बायको सासरवाडीत बसून, पण मला किती दिवस राहावं लागते की? 1-2 दिवसात मला वैताग आला. आता किती दिवस राहावं लागते की काही समजायला मार्ग नाही. म्हणूनच म्हणतो सासरवाडीला बायकाला आधी पाठवा, नंतर आपण जा. बायकासोबत कधी जाऊ नका, कारण बायको लवकर सासरवाडीतून कव्वाच घराच्या बाहेर माहेराहून लवकर पडत नाही. ती कायम जास्तीत जास्त दिवस टाळते. नवऱ्याला राहायला पुरवत नाही, गमतच नाही. काय करावं त्या फुकटचं मटण खाण्याला? वैताग आला जीव पडू पडू पलंगावर. हे उद्या मी बिस्तारा गुंडाळतो, कवा येऊ हे.